आता तुम्हाला तांत्रिक किंवा मांत्रिकाकडे जायची गरज नाही. तुमच्या मोबाईलवरून फक्त एका क्लिकवर ब्लॅक मॅजिक करा. पुणे 2020. अनिकेत हा एक सामान्य IT प्रोफेशनल होता, पण त्याच्या मनात त्याच्या ऑफिसमधील मॅनेजर प्रसादबद्दल प्रचंड द्वेष होता. प्रसादनं त्याचे प्रमोशन अडवले होते आणि त्याला सातत्याने अपमानित केले होते. रात्रीच्या वेळी अनिकेत सोशल मीडिया स्क्रोल करत असताना एका डार्क वेब फोरमवर त्याला एका ॲपची जाहिरात दिसली. ॲपचे नाव होते वुडू लाईव्ह इन्स्टंट इम्पॅक्ट. जाहिरातीत लिहिले होते, आता तुम्हाला तांत्रिक किंवा मांत्रिकाकडे जायची गरज नाही. तुमच्या मोबाईलवरून फक्त एका क्लिकवर ब्लॅक मॅजिक करा. अनिकेतला वाटले की हे एक प्रँक ॲप किंवा व्हायरल मार्केटिंग असेल. त्याने उत्सुकतेपोटी ते ॲप साईडलोड केले. स्क्रीनवर एक भयानक रक्ताचे ठिपके असलेला डोळा दिसला आणि खाली 2 पर्याय होते. 1. शिकार टार्गेट निवडा. 2. करणीचा प्रकार रिच्युअल टाईप निवडा. त्याने गंमत म्हणून शिकार निवडामध्ये प्रसादचा मोबाईल नंबर, फोटो आणि ऑफिसचा पत्ता टाकला. पुढच्या पानावर करणीचे प्रकार होते, जसे व्यवसायात नुकसान, शारीरिक त्रास आणि सर्वात खाली एक प्रीमियम पर्याय होता, जीवन समाप्ती, लाईफ टर्मिनेशन. किंमत 5,000. खूप महागडा प्रँक आहे. अनिकेत हसला. त्याने सर्वात स्वस्त पर्याय निवडला, अशुभ स्वप्ने आणि मानसिक त्रास. किंमत 1990 रुपये. त्याने क्रेडिट कार्डनं पेमेंट केले. वुडू लाईव्ह ॲपने एक नोटिफिकेशन दिले, ऑर्डर प्लेस, विधी प्रक्रिया, रिच्युअल इन प्रोसेस. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये अनिकेतने प्रसादची वाट पाहिली. प्रसाद नेहमीप्रमाणे उशिरा आला, पण त्याचा चेहरा पांढरा पडलेला होता. त्याच्या डोळ्यांखाली मोठी काळी वर्तुळे होती. प्रसाद काम करत असताना तो सारखा भीतीने मागे वळून पाहत होता. दुपारच्या जेवणाच्या वेळी अनिकेतने त्याला विचारले, काय झालं प्रसाद, तब्येत ठीक नाही आहे का? प्रसाद थरथरत म्हणाला, अनिकेत, रात्री मला खूप भयानक स्वप्ने पडली. सतत एका अंधाऱ्या खोलीत कोणीतरी माझ्या पायावर टाच मारत आहे आणि मी उठू शकत नाही आहे. मला वाटते माझ्यावर कोणीतरी करणी केली आहे. अनिकेतला आनंद झाला, पण तो आश्चर्यचकितही झाला. हे ॲप खरंच काम करत होतं. रात्री घरी आल्यावर त्याने ॲप उघडले. प्रसादची ऑर्डर अजूनही विधी प्रक्रियामध्ये दिसत होती. त्याखाली एक लाईव्ह फीड सुरू झाले होते. तो लाईव्ह फीड प्रसादच्या बेडरूममधील होता. तो बेडवर झोपलेला होता. कॅमेरामध्ये प्रसादचे तोंड दिसत होते आणि कॅमेराच्या कोपऱ्यात एक हळूवार लालसर प्रकाश दिसत होता. तो प्रकाश जवळ येत होता. अनिकेतने मोबाईलचा व्हॉल्यूम वाढवला. त्याला प्रसादच्या श्वासाचा आवाज आणि एका अनोळखी आवाजात मंत्र ऐकू येत होते. तो मंत्र नसून कोणीतरी माऊसचे क्लिक करत असल्याचा आवाज होता. रात्री अनिकेत झोपायला गेला तेव्हा त्याला भयानक वाटू लागले. तो वुडू लाईव्ह ॲप डिलीट करण्याचा प्रयत्न करत होता, पण ते शक्य नव्हते. अचानक त्याच्या फोनवर 1990 रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला आणि त्याच क्षणी वुडू लाईव्ह ॲपवर एक नवीन ऑर्डर आपोआप तयार झाली. शिकार अनिकेत, काळे करणीचा प्रकार, जीवन समाप्ती विधी प्रक्रिया सुरू. अनिकेतला घाम फुटला. त्याने हे केले नव्हते. ॲपने स्वतःच त्याला शिकार बनवले होते. त्याने घाबरून फोन खाली फेकला. फोन भिंतीवर आदळला, पण स्क्रीन फुटली नाही. तो फोन पुन्हा चालू झाला. वुडू लाईव्ह ॲपची लाईव्ह फीड विंडो आपोआप उघडली. यावेळी लाईव्ह फीड अनिकेतच्याच बेडरूममधील होता, पण कॅमेरा कोपऱ्यात होता. अनिकेतचा थरथरत असलेला चेहरा त्याला बेडवर स्पष्ट दिसला आणि कॅमेऱ्याच्या अगदी कोपऱ्यातून अनिकेतला एक लालसर प्रकाश त्याच्या दिशेने येताना दिसला. तो घाबरून बेडवरून उठला आणि त्याचवेळी लाईव्ह फीडमधील माऊस क्लिकचा आवाज त्याच्या बेडरूममध्ये स्पष्टपणे घुमला.
अनिकेतने पाहिले. खोलीच्या छतावर लाईटच्या बल्बवर एक काळी सावली बसलेली होती. त्या सावलीच्या हातात माऊस नाही तर एक जिवंत उंदीर होता. ती सावली उंदराच्या डोळ्यावर आपल्या लांब बोटाने क्लिक करत होती. अनिकेतची छाती धडधडू लागली. त्याला जाणवले तो विधी फक्त ॲपमध्ये नव्हता, तो विधी त्याच्या घरात त्याच्यावर ऑनलाईन चालू होता. क्लिक क्लिक. उंदराच्या डोळ्यावर क्लिक होताच अनिकेतच्या डोळ्यातून रक्त येऊ लागले. त्याने डोळे दाबून धरले. त्याने खाली फेकलेला फोन परत उचलला. वुडू लाईव्ह ॲपवर एक नवीन मेसेज फ्लॅश होत होता. विधी प्रक्रिया 30% पूर्ण. दुसऱ्या दिवशी अनिकेतचा मृतदेह त्याच्या खोलीत सापडला. पोलिसांनी कारण अतिताण आणि हृदयविकाराचा झटका नोंदवले. पोलिसांना अनिकेतचा मोबाईल सापडला नाही, पण त्याचा लॅपटॉप एका फोल्डरमध्ये वुडू लाईव्ह ॲपची एक बॅकअप फाईल आणि नवीन सक्रिय शिकार म्हणून एका नवीन व्यक्तीचं नाव असलेली फाईल दिसली. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून पोलिसांमधील तपास अधिकारी होती आणि त्या अधिकाऱ्याच्या फोनवर नुकताच 1990 रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला होता. ब्लॅक मॅजिक आता ऑफलाईन नाही आहे, ते तुमच्या पॉकेटमध्ये, तुमच्या नेटवर्कमध्ये, तुमच्या एका क्लिकमध्ये आहे.